ओ बाबा, हा, तुम्हाला सांगतो माझी आहे ना लहानपणापासूनची इच्छा पूर्ण होणार. हा. माझं लग्न होणार आता. हा. माझ्या वरातीत नाचले बर का, तुम्हाला मस्त खांबा देतो एक. नंबर 1. हा नंबर 1 चा. हा. मस्त द्या नाचत द्या, या, हा, डिचक, मस्त डिचक. मस्त. आता नाचत आहे बघा या, डिचक, डिचक. हे बघा बाबा, काय माहितीये का, माझ्या लग्नात आहे ना वरातीमध्ये असा मस्त नागिन डान्स करायचा. हा. तुम्हाला सांगतो बघा. हा, हा. हे बघा असा डान्स करायचा. हम्म. बाबा नाचा. डिचक, 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 डिचक. अरे बघा बाबा, एवढा आनंद झालाय की माझं पर टोपी बी डोक्यात राही नाही. बघ. एवढा आनंद झालाय. बरं बरं बाबा, तुम्हाला सांगतो, मला आहे ना आता गावात सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय. काय? बरं. मी जातो आणि आमंत्रण देतो. हो जेवणच. हा बरं, तुम्ही येताल ना? हा, अरे नक्की येईन. हा चालते, जाऊ का मग? हा. ओ सरपंच. काय रे गोळ्या? सरपंच, हा. मला सांगा, साधारण लग्न करायला किती खर्च येतो? लग्न करायला साधारण काय 1 लाखापासून तुम्ही काय जेवढं डामडोल करीन तेवढे पैसे लागतात. कुणा 5 लाख होतं, 10 लाखात, 25 लाखात होतं. कोर्ट मॅरेज केलं तर सोप्यात होतं, मंदिरात केलं तर 10,000 होतं. होय का? आणि मध्यम लग्न करायचं म्हणल्यावर साधारण किती खर्च येईल हो? मध्यम लग्नाला साधारण 5 ते 6 लाख. सरपंच, माझ्या आयुष्यातलं पहिलं लग्न आहे, त्यामुळे खर्च कसा असा मध्यम करायचा आहे. 5 लाखापर्यंत. हा. कुणाचं लग्न आहे पहिलं लग्न? माझं. तुझं लग्न ठरलं का? हा, मग अरे वा, अभिनंदन. कुठं ठरलं, कधी ठरलं, कोणती आहे, नवरी कोण आहे? सरपंच, सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही आहे ना फक्त गावच्या मंदिरापाशी जमा, पोरगी कोण आहे काय आहे ते सगळं तुम्हाला तिथं कळेल. तिथं सांगणार का? हा. बरं सरपंच, हा. ऐका ना, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवतोय मी. काय रे? तुम्ही काय करा आहे ना, एक मंगल कार्यालय जमा हे करा, बुक बुकिंग करू का? हा. गोळ्या, तुझं लग्न होतंय म्हणल्यावर ना, हे बघ, मंगल कार्यालयाची जबाबदारी मी नक्की घेणार. चालेल, ठीक. मंगल कार्यालय बुकिंग करून टाकतो. बरं तारीख काय? तारीख का? हा? सांगतो ना तिथं तुम्हाला मंदिरापाशी. तिथं आल्यावर ना? हा बरं ठीक आहे, चालतंय. चालतंय, येऊ का मग? हो. चला. ए गोळ्या गोळ्या, 1 मिनिट थांब. काय रे? चल आपल्याला जायचं, थोडं काम आहे. ए अरे बांड्या, काय आहे? अरे लग्न ठरलंय माझं. हे बघ लग्न हा, कधी आहे? तू, अरे तू एक काम कर, तू मंदिरापाशी ये आणि आहे ना तिथं आल्यावर तुला सगळं सांगतो. बरं तू चाललंय कुठं आता? आता जरा काम होतं ना. बरं थांब. अरे. अभिनंदन भावा. आणि मला आज लय भारी, मला लय आनंद झालाय गड्या आज. मग एक काम कर, बायकोला नीट नांदव आता. अरे बांड्या, नांदवणारच आहे हा. ना. मग बघ, तू बी बघशील मी बायकोला कसं नांदवतोय ते. हम्म. असली भारी नांदवतो का नाही बघ. बरं एक हा. काम कर ना बांड्या, हा. मी आहे ना, तू हुशार आणि टॅलेंटेड आहे म्हणून मी आहे ना तुझ्याकडे एक लय मोठी जबाबदारी सोपवणार आहे. कोणची रे बाबा? अरे जेवणाची. जेवणाची? आईला जेवणात मी लय परफेक्ट आहे, फक्त येऊ दे आणि मला म्हण फक्त हे संपवायचंय, सगळं संपवून टाकतो मी. अरे संपवायला नाही रे. हा. अरे कसं आहे माहिती का, लग्नामध्ये पाहुणे रावळे येणार, वराड येणार, त्यांच्या जेवणाची व्यवस्था तुला करायची. ती जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. अच्छा, म्हणजे वरडाला जीव घालायचा माझ्याकडे वय? हा, अच्छा. ते ना जेवणाची व्यवस्था लाव. काय करायचं बघ, काय पदार्थ बिदार्थ काय असेल ते काय बनवायचं ते सगळं तू बघायचंय. बर बर समजलं का? हा. ते सगळं मॅनेज तू करायचं. बर बर, पण ऐक, आता काय लग्न कधी ते सांग की. सांगतो ना तुला, मंदिरापाशी ते ये. बरोबर, वा वा, चल पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. यार मस्त आहे, मस्त आहे. चालतं, येऊ का? ये हा. हाय बरोबर. चप्पल बिप्पल नवी घे जरा. हा हा हा, कपडे बिपडे टाकट घाल जरा आता. हा. ए, लग्न आहे भावाचं. आईला. ए म्हणजे थांब थांब. बोल. काय करते? काय नाही, चालले होते आपली. बर. ए म्हणजे तुझं ते ब्युटी पार्लरचं ते क्लास वगैरे झालं ना ते तसलं? तुला म्हणजे ब्युटी पार्लर मधलं सगळं येते ना? मी लावला होता बर का क्लास, पण मी काय पूर्ण केलाय. पण माझी एक मैत्रीण आहे ओळखीची. होय. हा. काय काम काय होतं तुला? अगं म्हणजे माझं लग्न ठरलंय ना. लग्न ठरलंय? हा. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. शेवटी ती घटिका आलीच, ज्याचा तू इतक्या दिवसापासून वाट बघत होता. बास का, इतक्या दिवसापासून म्हणजे काय बरं, अगदी लहानपणापासून हा. मी या संधीची वाट बघत होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं. कोण आहे मुलगी? कुठं म्हणजे कुठल्या गावची आहे? अगं म्हणजे सांगतो ना सगळं. तू आहे ना थोड्या वेळच्याने मंदिरापाशी ये, तिथं तुला सगळं कळेल. बर बर, चालतंय. पण एक काम कर ना, हा. कसं आहे माहितीये का, तुझ्याकडे एक जबाबदारी सोपवतोय मी. सांग की, मी सगळं करते तुझ्या लग्नात म्हणजे. हे बघ, नवरीच्या माग किंवा नवरदेवाच्या माग ज्या बी कलवऱ्या वगैरे असणार आहेत ना, हा. त्यांच्या सगळ्यांचा मेकअप तू करायचा.
चाल मी तुझ्या मागे मी कलवरी राहणार बरं का. अरे मग तेच ना, मग तुझा मेकअप पण कर हा चालतंय, मी स्पेशल मेकअप करून घेणार मस्त पैकी. आणि सगळ्यांचा मेकअप कर बर का. हा हा, तू त्याची काळजीच करू नको, सगळे असे चकपक मस्त दिसले पाहिजे. हा, असं म्हणजे भारी. आणि माझा पण मेकअप तूच कर बर का. अरे तू राजबिंडा म्हणजे हिरो दिसला पाहिजे, असा कुठं दिसला तर ओळखला पाहिजे की हाच नवरदेव आहे म्हणून. हा हा, बरं, चालतंय तेवढं कर. मग मंदिरापाशी कधी यायचे? ये ना थोड्या वेळच्या. बरं चालतंय, मी तेवढं जाऊन येते मग येते मंदिराकडे. हा काय? ये. हा, अभिनंदन बरं का परत एकदा. थँक्यू. आज मेरे यार की शादी है, 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 आज मेरे यार की सरपंच है, मंदिर है. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. ओ भाई ए थांबा. खाली उतरा. नवरदेवाला खाली उतरा. आरामात. ए गोळ्या, अरे नवरी दाखवतो म्हणा, इकडे सुप्रीच्या घरी कुठे घेऊन आला? सरपंच दाखवतो, नवरी दाखवतो, काळजी करू नका. ए सुप्रे बाहेर ये ग. सुप्रीनं पोरगी पाहिली वाटतं. असंच वाटत सुप्रीला काय बोलवले? काय झालं तुम्ही एवढे अरे सगळे घरी? करण्या थांब ना जरा. सरपंच हा. आणि हे गावातले तुम्ही सगळ्यांनी हे बघा, ही माझी नवरी. ए नवरी काय, आपलं लग्न कधी झालं? ए सुप्रे, हे कधी ठरलं? मलाच नाही माहिती, मलाच आता माहिती झालं. नवरी काय म्हणतोय असं? ए आतापासून तू माझी बायको आहे. काही बोलायला लागलाय हा. अरे पण तू नवऱ्याला दिवस कधी दिला? अहो सरपंच, मला समजून गेलंय, काही पण बोलायला लागलाय हा. अगं सुप्रे, मी काही कसं बोलन, जे खरं तेच बोलतोय. माझं आधीच लग्न झालंय आणि बायको काय करतो रे सारखं? आपलं कधी लग्न ठरलंय? गोळ्या नेमकी भानगड काय आहे? सांगतो सरपंच. अगं सुप्रे नाही का, तू सकाळी बोलत होती ना फोनवर. हा, कधी येणार आहेत? का नाही देणार? अहो पण तुम्ही बोलले होते ना सुट्ट्या आहेत म्हणून. तुम्हाला समजत नाही का? आठवण येते मला, किती दिवस झाला तर तुम्ही येतच नाहीयेत. असं कुठे असते? अहो प्रत्येक वेळेस सुट्ट्या भेटतात तुम्हाला, तुम्ही मुद्दाम येत नाहीयेत. कधी कधी तर असं वाटतं ना की तुमच्यापेक्षा त्या गोळ्यासोबत लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. तो गावातच असतो आणि कमीत कमी रोज भेटला तरी असतं मला. जाऊ द्या, मला काही सांगूच नका. ही कारण ऐकून आहे ना मला कंटाळा आला. आता ठेवा फोन. अहो सरपंचाचं कशाला ऐकता? मी सकाळी त्यांना राग म्हणत होते, तुम्ही किती दिवस झाला आले नाहीयेत, कमीत कमी त्या गोळ्यासोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. मी त्यांना राग बोलले की त्यांनी लवकर यावं, आणि असेही ते उद्या येणारच आहेत. चायला राव, हुकलं जेवण. शिट. काही बोलतोय? ए गोळ्या, काय फोनवरच बोलणं अर्धवट ऐकतो, काही काय करायला निघतो का रे? कशाला ह्याच्यासोबत लग्न करीन? एवढा मोठा चांगला नवरा आहे माझा. काही मी तेच बोलतोय? विचार करतोय ना. सरपंच तीच म्हणत होती. त्यांनी यावं म्हणून मी असं म्हंटल. आता ते कार्यालयाला मी 50,000 रुपये बुकिंग भरले, त्याचं काय करायचं? मी इकडे पार्लर वालीला सांगून मोकळी झाली. अरे काय आम्हाला सांगितलं लग्न करायचे, कार्यालय बुकिंग करा. पोरगी आणि तू तिथे येऊन हे करा आणि दाखवतो आणि काय करतो. जाऊ द्या, याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. चला हो, मी- सरपंच एक काम करा ना, थांबा ना. हा. ते जेवण करून गेला असतात आपण. आता इथे काय झालं बघितलं ना तू? काय होतं पण स्वयंपाक तर असेल ना. हा, जा खा, घे जेवण करू. गोळ्या जेवणाचं काय आहे, सांग की. बंडू दादाचं उपोषण. फेल जाऊ दे. काय बोलतो? अरे, फेल नाही, सक्सेस होऊ दे. हा. सक्सेस बंडू दादाचं उपोषण. होऊ दे. बंडू दादाची बायको. माघारी येऊ दे. हा. अरे ते बंड्या मागे राहिले. चले कारले. उपोषण सामील व्हा. त्याला उचल सोड. अरे बांडे, इथं नाही उपोषण करायचं तुला. लिंबाचं झाड तिकडे, चल तिकडे. माझी बायको आली उपोषण. वा वा बायको, किती वाट बघितली मी तुझी. ए, अरे अगं बायको, अरे बांड्या, मला लय आठवण येत होती तुझी बायको. अरे बांड्या, मी तुझी बायको नाहीये. मी गोळ्या नीट बघ. बायको कुठे आहे मग माझी? करण्या उचलू लागणार आहो, लय जड येते एकटं. आता तिथं तू प्याला तुझ्या दे. अरे बायको, त्याला उचलू लाग. उठ 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 तू बायको आली तिकडे चावत. कुठे? उठ तुला पटकन उठ. उठ ना, अरे उठ लवकर, बायको आली. उठ पळ लवकर, चल लवकर. चला थांबा. नीट चल. इथं धर तू लवड होतोय. हा धर इथं. हा थांबे करण्या. हा चल. एक मिनिट. हा चल तू चल. चल. चला. बंडू दादाचं उपोषण. सक्सेस. अरे करण्या, नीट धर ना त्याला. अरे गोळ दादा, तुला लाज वाटली बाहेर? त्याने एकच बाटली पाच म्हणलं तू 2 बाटल्या पाच. अरे आता ते पियाला मी काय करणार? मला तेरा गम ए, अगर ना एक काम कर, होता त्याचा पाय धर. तो शराब मैं
न पिता ए भांड्या अरे ती कावेरी आली तुझी लागा तू बायको येड्यागत नको करू. उठ ना बाबा कुठे उठ तुला सांगतो उठ लवकर उठ लवकर. अरे ती जाईल परत. करण्या याला लवकर घेऊन चल राव यो अरे, मला आहे ना बरं तुला सांग तुझी बायको पाहिजे ना हम्म. उठ बघ उठ लवकर उठ चा, उठ उठ चला उठ चल बाबा, बघ. चल. हा, चल पुढे तू पुढे चल. ए, आपले मिशन काय माहिती तुम्हाला बायको मागे राहण्याची फक्त माझी हा ओके हा ओके ओके चला एक अरे गोळ्या करण्या काय रे आहे ना मी नुसतीच ढासा ढासा दारू पिलोय काय खाल्ले बी नाही पोटातले भगा भगा करायला लागले मी काय करतो माहिती का घरी जातो थोडं जरा खाऊन येतो राव खरंच ए बांडिया ए करण्या रे करण्या अरे धरू लागला अयो अयो. उठव त्याला उठव तुमच्यामुळे माझी बायको पळून गेली तुम्ही तिला सासरवास केला तिचा हा वाजल्या टाळ्या वाजल्या ए करण्या याला खाली बसव बस खाली आणि तू काय कर माहितीये का सरपंचाला घेऊन ये खाली जाऊ. ये ना. हा चल आता उपोषण कर ए करण्या झालं तू सरपंचाला बोलून आण एवढं काहीतरी अरे अहो सरपंच अरे 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 कारण सावकाश काय झालं काय कुत्र मागे लागलं काय अहो तुम्हाला माहिती काय गावात काय झाले काय झाले अहो ते बंडू उपोषणाला बसलाय. भांड्या उपोषणाला बसलाय हा का अहो त्याची बायको मारायला गेली ती यायचं नावच घेईना परत. अरे मग त्याची बायको मायराला गेली मग हा का उपोषणाला बसलाय त्याच्यात काय एवढं उपोषणाला बसण्यासारखं आता बसलाय तो आणि असं नाही बसला दारू पिऊन बसलाय उपोषणाला. दारू पिऊन उपोषणाला हा. बसलाय आईला काय करावं राव या भांड्याला काय खरं नाही भाऊ आता तुम्ही काम करा ते उपोषण मिटवा. आता मी कस काय ते उपोषण मिटवून मी काय तिथं येऊ अहो तुम्ही सरपंच आहे आणि तुमच्यासारख्या नेत्या पुढाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ते उपोषण मिटवलं पाहिजे नाही रे गावची इज्जत कमी होईल. आईला तू म्हणतो ते पण खरंय चल चला लवकर कुठं बसलाय तो त्या लिंबाच्या झाडाखाली बसलाय. चल गोळ्या काय झालं रे बघ ना उपोषणाला बसलंय ते हा ते कळालं मला म्हणूनच मी आले बघायला नेमकं काय चाललंय काय नाही. बंड्या कोण आले का उपोषण करायलास तू कवाली काय अरे काऊ नाही मंदी आली म्हणते का हा ए म्हणते बोल की एक काम कर हा ती माझी बायको बी खड्यात जाऊ दे आणि ती माझा सासरा बी खड्यात जाऊ दे तू माझ्यासोबत लग्न कर हाय का हे असं याच तूच खड्ड्यात जा काय रे तयार झाली का अरे गेली ती गेली आहे ए कार बंडू कोण आले तू उठून बस बरं कोण आहे तू उठून बस सासरा आला काय माझा कोण आले सासरा नाही सरपंच आहेत. अरे गावच्या पुढारी आले काय वाजवा आणि ते लोक फोटो काढणारे लोक अरे बंडू मला तू सांग बंडू दादाचे पिऊन उपोषण व्हायला कसे अरे बंड्या तू मला वारी सांग का नाही थांब तू उपोषणा कशासाठी बसलाय कशासाठी म्हणजे हा तुम्हाला माहिती नाही का कशासाठी बसलोय माझी बायको काय मी तुम्हाला कितीदा सांगितलं माझी बायको घेऊन या मला करमाना तिच्याशिवाय माझं ऐकलं का तुम्ही मनावर घेतलं का माझं मग नाहीला तो मला हे असलं कठोर पाऊल उचलावं लागली अरे बंडू मी गेलतो तुझ्या सासरवाडीला हा. सांगितलंय मी त्यांना मी सांगितलं बंडूची खायची प्यायची व्यवस्था होत नाही लावा कावेरीला तुझा सासरा काय म्हणला माहितीये का सरपंच 8-15 दिवस राहू द्या 8-15 दिवसांनी पाठवून देतो घेऊन येतो ना मग 8-15 दिवसांनी 15 दिवसाने नाही तुम्हाला सांगतो 8 दिवसात माझी बायको माझ्या उमरीच्या आत पाहिजे बरं 8 दिवसात आणतो हा. बस हम्म. हा मग उपोषण सोडणार ना हा? इकडे बघ माझ्याकडे उपोषण सोडणार ना बायको येणार असली तर सोडणार उपोषण. मी देतो ना तुला वचन देतो तुझी बायको तुला 8 दिवसात आणतो बस द्या वचन गोळ्या पाण्याचा ग्लास आंध्रे शेजारून कुठून तरी आणतो. आणि 90 घेऊन ये 90 ए 90 आहे काय अरे मला तू सांग आपल्या गावाला दारू व्यसन मुक्त पुरस्कार भेटलेला आहे भांड्या हा आणि तरी तू दारू पितो राव धर उपोषण सोड नाही काय रे? पाणी पिऊन उपोषण सोड ए, पाणी अरे काय ज्यूस बीस मागवा पाण्यावर उपोषण सोडी तयार माझं मग हे बघ तुम्ही तुला बायको आणायचे का नाही आणायचे मला सांग बाकू हा, मग आणायचे. धर धर उपोषण सोड मग पी पी पी
बंडू दादाचं उपोषण सुटलं, टाळ्या. सुटलं सक्सेसफुल झालं उपोषण बंडू दादाचं. वा. आयला. भांड्या, मला एक तू सांग, हे दारू पिऊन उपोषण करायची आयडिया कोणाची होती रे? आयडिया का हा, हे गोळ्याची करण्याची होती आयडिया ही. आता तुला कळलं का? म्हणजे दारू यांनीच पाजली, उपोषण तुला करायला यांनी सांगितलं, आणि वरून ही मला सांगायला आली सरपंच भांड्या दारू पिऊन उपोषण करतोय. कळलं का तुला? अरे काय येडा आहे. चल तुला घरी सोडतो. ती टीव्ही वाले नाही का आले? कशाला पाहिजे टीव्ही वाली? चल. हाय गर्ल्स, हाऊ आर Hi. यू? आय एम फाईन, हाव आर यू? हाऊ आर यू? हा, व्हॉट इज चप्पल? तू काय असलं इंग्लिश मध्ये बोलायला? मी इंग्लिश स्कूल लावले. इंग्लिश स्कूल, हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स. हा, इंग्लिश स्पीकिंग कोर्स. अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. हा, थँक्यू, यस यस. हाव आर यू? हाऊ आर यू? माय नेम आहे करण. आय नो युअर नेम इज करण. हा, ओके ना, गुड ना. हॅड ब्रेकफास्ट? हा, जस्ट. हा हा, गुड गुड. हा. आय ऑल्सो हॅड जस्ट ब्रेकफास्ट. आय एम गोइंग टू नानीज हाऊस. हा, ओके. कुठे चालला? आता सांगितलं की हा इंग्लिश हा मध्ये. हा, गो बॅक. हा, गो बॅक. डोक्याला काय रे, काय इंग्लिश शिकायचं? दिस इज द सन. आणि बहुत उन्हाळा पडलाय, क्या कर रहा है? दिस इज सन. झुक जा. ए, गुड हेड बॉय. काय गुड हेड बॉय? हेड बॉय काय डोक्यात ठोय बॉय. कोण आहे? तू डोक्यात ठोयायच मला ठोय म्हणतो काय डोक्यात? अरे दिस इज द डोक्या में तेरे भुजा. काय कसलं बोलायला तसलं केकडं मंगडू असलं कुंगडू? अरे दिस इज माय एप्पल, तेरी चप्पल. काय बोलायलाच काय चप्पल बिप्पल काय? अरे बॅट अँड बॉल. काय कोणती भाषा बोलायला लागलास तू अशी? मी दिस इज इंग्लिश. इंग्लिश बोलायला तू मग कसं काय अचानक इंग्लिश बोलायला लागलास? अरे दिस इज तेरे टिंगर. हा अरे जेव्हा शाळेत जायचं तेव्हा तिच्या आईला वडीने खेकडं मासे पकडायचा फिश फिश हा? फिश फिश फिश. फिश एक दिन तुझ्या अरे फिश फिश पानी में तैरती हो फिश. खाने की तेरे को. कशाला काय इट इज. जाय पळ बोलायला लागले इंग्लिश पळ याय ना जाय ना काय चल. डॉंकी तू डॉंकी. काय डॉंकी म्हणजे काय? डॉंकी डॉंकी. डॉंकी म्हणजे काय? गाढव आहे तू गाढव. गाढव तू चल, चल, गाढव. हाय करणे बरं झालं भेटलं. चल चल आपल्याला जायचं. चल अरे चल ना. हाय अरे एक क्यूट. महत्वाचं काम. हाय क्यूट बॉय. काय चाललंय आपल्या राज्यात? व्हेरी चाललंय व्यवस्थित. लुकिंग सो. काय बडबड करतोय तू करणे? दिस इज टॉयलेट जाने का क्या? अरे केंबाळ तोंड्या जरा समजून असं बोल ना. दिस इज टॉयलेट जाणे काय म्हणजे काय? दिस इज कॅमल तोंड्या. अरे क्या मी ब्लॅक आहे ब्लॅक. ए देख ब्लॅक आहे मी अरे, ब्लॅक. म्हणजे तेच म्हणतो सुंदर आहे तू सुंदर आहे. हा अच्छा गुड गुड. बर चल किधर किधर? ते जायचं जरा नो गोइंग टू सरपंच. दिस इज वाइफ घूमने विमान में जाने का है, पायलट में. जा बाबा. जाओ क्या? हा जा पण. हाँ ओके गुड बाय. मी माता जातो पण. क्यों लेप मार रहा है मेरे को? ए, हम ठोकेगा. हाय हाउ आर यू? काय रे करणे? दिस इज करण. करण्या नाही. तुझ्या घराव काय इंग्रजांचं इमान गेलत काय? यस यस इंग्लिश स्कूल इंग्लिश स्पीकिंग स्कूल्स लगाया मैंने. त्याच्यामुळे असा बोलतोय. हाँ बरोबर. येलो. दिस इज टॉयलेट का येलो कलर. आणि ह्यो नीला हार्पिक बाथरूम का? नहीं मग? दिस इज फॅशन. मग हे टॉयलेटचा यस टॉयलेट. म्हणजे माझं टॉयलेट आणि तुझी फॅशन. यस अरे शान हा? मग टॉयलेटच आहे का माझं? मग करण, कसा चालला तुझा इंग्लिश स्पीकिंग कोर्स? ओके यस गुड भारी चाललाय ना? यस इंग्लिश स्पीकिंग कूल अँड जस्ट होमवर्क. अरे वा, छान भारी बोलतोय. ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. अरे वा छान करण्या. माझे पैसे काय वाया जात नाही कोर्सला. मला आहे ना जरा भारी वाटते तू आता इंग्लिश बोलतोय म्हणल्यावर. हाय का नाही? पुढं डी फॉर सरपंच डॉंकी. ए, तुला काय याच्यासाठी कोर्स लावलाय का? तुझा आहे ना इंग्लिशचा कोर्सच बंद. डॉंकी म्हणण्यासाठी तुला कोर्स लावलाय का? नो सरपंच नो गाव वाले. दिस इज बावट सरपंच, भ्रष्टाचारी सरपंच. आता आहे ना तुझा आहे ना इंग्लिश कोर्स आहे ना खरोखरच बंद करणार आहे. नो यस स्पीकिंग इंग्लिश स्कूल. व्हॉट इट इज ब्लॅक इन व्हाईट. आय एम गुड बॉय. अरे पण तू चांगलं बोलायसाठी तुला क्लास लावलाय ना. यस हा मग यस आय एम पिकिंग इंग्लिश स्कूल होमवर्क. बरं आहे छान आहे. दिस इज माय चप्पल. वा वा. एक थप्पड. हा चप्पल हा ब्लॅक हा
ब्लॅक चप्पल. हाँ दिस इज तेरी कमर मेरे अंबर. अरे करण्या तुला इंग्लिश शिकायला लावलंय हिंदी नाही. अच्छा अच्छा रुको रुको 2 मिनट. दिस इज माय अम्ब्रेला बशुकस अम्ब्रेला. ए मला आहे ना तुझा आहे ना इंग्लिशचा कोर्स लावायचा नाही काहीच नाही. तुझा इंग्लिशचा कोर्स बंद आणि ना रानात पाणी दाराय नो निघायचं. नो 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 चल उठ तू. नो नो सरपंच नो उठ तू. सरपंच नो तू- आय लव्ह यू सरपंच नो 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 नो. त्या आईला बी फेल बी No, no, केलं no, खड्ड्यात. no. तू निघ चल. दिस उठ. इज वाईफ सरपंच वाईफ. हा हाँ ओके चलो चलो. तू जेवलाय का? यस यस हा, चल आपण जेवण करू. चल चलो चलो. आणि हिंदी बिंदी इंग्लिश बोलू नको. चलते चलते. आईला करण्या हा हल्लीचं जग कसं सोशल मीडियाचं झालंय राव. कसं काय? अरे बघ ना ते काय बारकाले पोरं बिरो ते रील्स वगैरे बनवतेत इंस्टाग्रामला टाकतेत व्हिडिओ वगैरे बनवून आणि ते सगळं पोरी बिरी सगळे त्यांच्याच मागं पळत आहेत. आयला बरोबर आहे गोळ दादा. सेलिब्रिटी आले एक फोटो द्या एक सेल्फी द्या. होय गोळ दादा. हं. आपण काय होतं तसं? अरे करण्या आपण करायला करू पण आपल्यात एवढे डेअरिंग नाही ना. आयला मग आता कोणाकडे डेअरिंग? असं एवढं करायचं म्हणलं लय डेअरिंग लागती. आता डेअरिंग माणूस बाजू कोण आहे? ओय हा. करण्या डेअरिंग बाज माणूस एकच आहे आपल्यात कोण? दुसऱ्या. कोण आयला बरोबर आहे बरोबर आहे. दुसऱ्या इकडे बघ इकडे तिकडे बघ तिकडे. हं. आयला काय ती दाढी आहे काय ती मिशा आहे काय ते लुक आहे. अरे नाकाचा शेंडा. दुसऱ्या हं? अरे तू तर लय मोठा सेलिब्रिटी होशील. काय सांग तू मग सेलिब्रिटी आणि मी मग मग पण त्याला काय करायला लागेल रे? अरे काही नाही फक्त तू तुझे आहे ना असे व्हिडिओ बनवायचे रील्स वगैरे आणि हं. इंस्टाग्रामला सोडून द्यायच्या. बघ तू असा व्हायरल होशील फेमस होशील. मग तुझ्या पण माग ते पोरी बिरी असे लाईन लागेल. हायला एवढा भारी दिसतोय मी. आयला लयच भारी दिसते मिशा पिळल्याला का तुझी. आय, पण ऐक ना दुसऱ्या हा. तुला एखादी गाणं बिणं येते का नाही काय? येतंय ना. म्हण ना मग. ए जीने की तमन्ना है ए, प्यार का इरादा है. कसं आहे कसं आहे? लय भारी एक नंबर. हा? एक नंबर. हा? बरं दुसऱ्या आणि त्या गाणीत काय म्हणतो? मग नाचून दाखव नाचून. नाचून मग डान्स होतोय बर का पिक्चर मध्ये बघितला होता एक. अरे ऐक ना तुझ्यासारखा गायकच नाही आता फक्त नाच आले ना तुला हा. गेलाच डायरेक्ट मिलियनच्याच घरात घुसला तू आता. एकदा नाचून दाखवू. हा, एकदा नाचून दाखव. कसं वाटत सांगा बरं का. हा, एकदा नाचून दाखव. ए नाचो 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 आय, नाचो नाचो. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. कसं आहे कसं लय आहे? भारी, लय भारी. हा? बरं दुसऱ्या आता ऐक हा. आता तू इथं नको ट्राय करू. मग? घरी जा व्हिडिओ काढ मस्तपैकी कटिंग बिटिंग करून व्हिडिओ कर. हा तू फेमस भारी दिसल ना. लय भारी दिसते की असं लय भारी दिसते. आईला दुसऱ्या हा. तुझी ही ऍक्टिव्हिटी बघून असं वाटतंय मीच तुझा फॅन होतोय का काय. काय राव तुम्ही बरा. बरं एक काम करतो हा. जातो न पहिले रील्स बनवतो न देतो इंस्टाग्रामला टाकून. हा चालेल हा? ते. चालते चालते. ए पण दुसरे ऐक ना हा, जर तू सेलिब्रिटी झाला हा, फेमस झाला हा. तर आम्हाला ओळख दे बर का. अरे बस का तुम्ही हा. तर आपले लंगोटी मित्र. हा. तुम्हाला ओय विसरून कसं चालेल राव? चालतंय मग. तुम्हीच तर माझ्या अंगातला टॅलेंट केला. हा. अरे तुझ्या अंगात लय भारी भारी कला आहे त्या कलेला बाहेर काढ तू. अशी उकळी येऊ दे की तुला अशी लोक म्हणली बाहेर ओ तुषार ओ तुषार ओ तुषार सेल्फी ओ तुषार ओ सेल्फी असं केलं पाहिजे. आता मला राहतच नाही. आता मी जाऊन पहिला व्हिडिओ बनवतो. येऊ का येऊ का येऊ का? ए तू तुषारच्या रील बघितल्या का? बघते मी कसल्या बनवतो नुसता हसायला येते माणसाला. अगं मी तर खूपच हसत होते. तुषार अरे तुझ्या ना रील आम्ही रोज बघतो इतक्या भारी आहेत ना. मला पण लय आवडतात बघ तुझ्या रील. मी रोज लाईक करते रील तुझ्या. आणि आम्ही कमेंट पण करतो. हो त्या दिवशी बघितली का तू कसली भारी होती ती आणि काय ती डान्स स्टेप असं वाटतं की प्रॉपर डान्सर करतोय म्हणून. हा ना तेच तर. अरे वाटतच नाही तो आपला तुषार आहे म्हणून. हा किती भारी दिसतो कॅमेऱ्यामध्ये तो. हा ना तेच तर. आणि ती कालची बघितली का? कालची तर एकच नंबर होती मला लय आवडली. अरे तिकडे का बघायलास तू? बोला बोला ऐकतोय मी बोला. आणि ते शायरी तू शायरी कुठे शिकला मला सांग की. मला शायऱ्या लय आवडतात बघ. अरे आम्ही तुला बोलतोय. कुठं चालला? काय झालंय आता सध्या माझं शेड्यूल लय बिझी आहे. मला आता गेले ना रील शूट करायचे त्याच्यामुळे नंतर बोलू आपण. अरे कसला भाव खातोय.
ए मला वेळ नाही. ए पांड्या इकडे ए अरे दुसऱ्या अरे लक्षात नाही माझं. हे बरं झालं आपल्याला चल खताची टाली भरायची आपल्याला. काय बोलला? खताची टाली भरायची चल ना. खताची टायली? हा तुला काही अडबीड लागलं का काय? असली कपडे घालून मी खताची टायली भरीन? अरे उद्या लोक काय म्हणतील? पेपरात जर कळालं की रील स्टार खताची टायली भरतोय, अरे कमेंट काय येते मला? हाय लावराव हा? लय बेकार बेकार कमेंट देते ना. मग याचा विचार कर ना तू. हा. तर असं पोशाख बघून जरा काम सांग ना मला. एखाद्याची रिबेन कापायची, कुठं काय करायची, असली काम सांग ना. खताच्या टायला काय भरायला हवी तुम्हाला? हाय लाव, ए, पण दुसऱ्या हा. मला काय वाचा येत नाही. पण त्या दिवशी लोक म्हणत होते तुला कमेंट मध्ये लय घाण घाण बेकार बेकार शिव्या देतात लोक. काय? कमेंट मला मध्ये मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही तुझा. ए अरे थांब ए, चल ना खताची टाली भरायला. मला तो तोंडच बघायचं नाही तुझा. अरे ए अरे अरे तू रोजगार देतो ना. आईला करण्या, आपण या दुसऱ्याला रील्स बनवायला लावले खरं, पण ते जरा जास्तच हवेत चाललं रे. लयच भाव खातोय हो ना राव, सगळ्यांना असं कोलतच चाललंय तो. मग. रील स्टार भाऊ, इकडे इकडे या या या. थांबा, आता हे जे भाऊ खातोय ना त्याच्याकडे बघू. ऐका ना, हा, हा. ऍक्च्युली तुम्ही ज्या रील्स बनवायला मला सांगितल्या होत्या ना, त्या मी बनवल्यात. बऱ्यापैकी व्ह्यूज पण भेटल्यात. पण विषय काय होतोय, एक रील कमी पळती, एक रील जास्त पळती. थोडं 19-20 होत राहते. तर त्याच्यासाठी काहीतरी आयडिया सांगता का? सांगतो ना, असं मस्त आयडिया सांगतो ज्याने तुमचा रीच वाढेल, व्ह्यूज वाढत्यान. बघा रील स्टार भाऊ कसं आहे माहिती का, तुम्ही आतापर्यंत सगळ्या शायरीच्या आणि डान्सचे रील्स बनवले ना. हा बरोबर. बरोबर आहे. आता इथून पुढे तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही अशा खुंकार रील्स बनवा. मग त्याने वाढन का माझे व्ह्यूज? 100% तुमचा रीच पण वाढेल आणि तुमच्या व्ह्यूज पण वाढत्यान. बरं करतो मग तसंच करतो. तुम्हाला एक डेमो दाखवतो. हा, हा, खुंकार म्हणजे असा, खुंकार म्हणजे असं करायचे बघा. गद्दारी केली ज्या नात्याने त्याला तोडतो ह्या कोयत्याने. गद्दारी केली ज्या नात्याने तोडतो त्याला त्या कोयत्याने. नाही हो, तसं नाही. गद्दारी केली ह्या नात्याने त्याला तोडतो ह्या कोयत्याने. ते माझं मी बघून घेईन ना. रील स्टारला शिकवितोय ह्यो. बरोबर, बनवा. हा. बरं दुसरी सांगू दुसरी. सांग मग आता काय याने सांगितली तू पण सांग. जो नडेल त्याला डायरेक्ट तोडेल. जो नडेल त्याला डायरेक्ट तोडेल. हा. अशा रील्स सांगत जा. हा. सोप्या वजनदार. हा. बर. येऊ का मग? हा या. चालते. आईला करणे, हे आपल्याला बी कोलून गेलं राव. लय भाव खाते. हा ना. काय रील स्टार, कुऱ्हाड घेऊन काय तर लाकडं तोडायला चालला काय तू? अगं नाही, कोयता पण दिसत आहे. बहुतेक ऊस तोडायला चालला. मी ऊस तोडायला पण नाही चाललो, लाकडं तोडायला पण नाही चाललो. रील स्टार रील्सच बनवायला चाललाय. हे असं कुऱ्हाड आणि कोयता घेऊन. हे बघा, आतापर्यंत तुम्ही प्रेमाच्या रील्स बघितल्या, आता तुम्ही भाईगिरीच्या रील्स बघणार. लागणे. टाइमच नाही मला तुमच्या सोबत बोलायला. रील्स बनवायचे. काय सोंग आहे आता नवीन? काय गो मंदा, तुषार तर आता फॉर्म मध्ये जरा जास्तच वाहवत चाललाय, असं वाटत नाही का तुला? मला तेच वाटते. हे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. हे असं आती करत गेला ना, काहीतरी दुसरा धंदा होऊन बसायचा. एंटरटेनमेंट करत होता तोपर्यंत ठीक आहे, हसायला येत होतं. आता त्याने काहीतरी आगाव धंदा केला ना, उगा अंगलटी. चल आपण काहीतरी विचार करू. काहीतरी करायलाच पाहिजे. चल. हो सरपंच, वाचवा तुषार? मला, वाचवा. काय झालं? अहो ते शिक्रपूरचे PSI नाही का पवार साहेब, हा हा. त्यांचा फोन आला होता. काय? तुझ्या गुन्हा दाखल झालाय म्हणले आणि कायदेशीर कारवाई करणार आहे, तुला अटक करणार आहे म्हणले. का? ते मी गुन्हेगारीवरती रील्स नाही बनवत का आता एवढ्यात, हा 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 हा. त्याच्यामुळं. अरे तुषार, तुला मी 2-4 वेळा सांगितलं गुन्हेगारीला प्रवृत्त करील असे रील काय बनवू नको. मग तू काय म्हणला, सरपंच ट्रेड येते आता, मला लय लाईक येतात, कमेंट येतात, प्रसिद्ध होतोय मी सोशल मीडियावर. अहो सरपंच काय सांगू तुम्हाला, तेव्हा काय झालं होतं माझं मला काहीच कळत नव्हतं. अरे मला आहे ना सुप्रियानी आणि ना त्या मंदीने येऊन सांगितलं होतं, सरपंच आवरा. बऱ्याच गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की बा तुषार तो काही पण कसले रील्स बनवतोय, खुंखार रील बनवतोय, जरा आवरा त्याला. हा,
आणि आहे ना गुन्हेगारीवर रील जे बनवतात ना त्याच्यावर पोलीस लोक कडक कारवाई करतात. हे लागलं तर तुमच्याकडे ठेवून घ्या सरपंच, पण ते वाचवा राव, पवार साहेबांना सांगा तुम्ही काय. बरं मी सांगतो त्यांना, पण परत असले रील बनवशील का? नाही अजिबात नाही, हे बघा ठेवून घ्या तुमच्याकडे काय असन ते, नको एक तसलं आणि काय. आहे ना तुला 2-4 वेळा सांगितलं ना मी, तू काय ऐकलं नाही. मीच पवार साहेबांना सांगितलं होतं तुला फोन करायला. म्हणलं सोनारांनी कान टोचल्याशिवाय ना तू काय जागे येणार नाही, कळलं का? हा. आता नाही बनवणार तसले रील. नाही नाही बरं मला एक तू सांग, हा. तुला हे असले रील बनवायला कोणी सांगितलं होतं रे? गोळ्याने आणि करण्याने. गोळ्याने आणि करण्याने सांगितलं होतं ना? हा. हा, मग बरोबर आहे. तुषार हा. आता येतो का शेणखताची टाली भरायला? हा येतो ना, चल 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 ये तू सरपंच. येऊ. हा, सांगा बरं का तेवढं सरपंच. सांगतो. हा